पपईची 500 झाडे तोडली. पिंपरी कावळ येथे शेतकऱ्याचे मोठे नुकसान. वर्षभरातील तिसरी घटना. पिंपरी कावळ तालुका जुन्नर येथील शेतकरी शरद सदाशिव पाबळे यांच्या शेतातील तोडणीस आलेल्या पपईच्या बागेतील 500 झाडे अज्ञात व्यक्तींनी तोडून सुमारे 12 लाख रुपयांचे नुकसान केले. पाबळे यांच्या शेतीचे नुकसान करण्याची मागील वर्षभरातील तिसरी घटना आहे. त्यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये आज सायंकाळी तक्रार दिली. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीच्या राजकीय वैमनस्यातून झाडे तोडल्याचा आरोप पाबळे यांनी केला आहे. याबाबत पाबळे म्हणाले की वर्षभरापूर्वी सुमारे 1.5 लाख रुपये खर्च करून 22 गुंठे क्षेत्रात तैवान जातीच्या पपईची लागवड केली होती. पपईची झाडे फळे व फुलांनी बहरली होती. 25 रुपये प्रति किलोग्रॅम या बाजारभावाने व्यापाऱ्यांशी पपई विक्रीचा व्यवहारही ठरला होता. पहिल्याच तोडणी हंगामात 5 टन पपईचे उत्पादन निघणे अपेक्षित होते. कांदा व इतर भाजीपाला पिकांना मागील वर्षभर भाव नसल्यामुळे आर्थिक विवंचनेत होते. मात्र पपईला चांगला भाव मिळणार असल्याने आर्थिक विवंचनेतून सुटका होईल अशी स्वप्न पाहत असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी पपईची 500 झाडे खोडापासून तोडून टाकली. याबाबत नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये आज सायंकाळी तक्रार देखील दाखल केली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील म्हणाले, पोलीस कर्मचारी दुपार गुडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल. पाबळे यांच्या तक्रारीची दखल घेऊन तातडीने आरोपीचा शोध घेऊन कायदेशीर कार्यवाही केली जाईल. दरम्यान राजकीय वैमनस्यातून नुकसान झाल्याचे पाबळे यांनी म्हटले आहे. मी एका पक्षाचा कार्यकर्ता होतो. मागील वर्षी पिंपरी कावळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. यामुळे संबंधित पक्षाचे कार्यकर्ते माझ्यावर नाराज होते. या नाराजीतून नुकसान केले जात आहे. संशयितांची नावे मी पोलिसांना दिली असून पोलिसांनी दबावाला बळी न पडता मला न्याय द्यावा अशी मागणी पाबळे यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स. 8 दिवसामध्ये पपई काढायची होती. ह्या पपईचा घात केला. आम्ही कसं जगायचं? 8 दिवसामध्ये पपई काढायला आलेली अख्ख्या पपईचे मुंडकं मोडलंय. होय त्यांनी तोडून टाकलंय. काय करायचं? आम्ही काय खायचं? गेल्या वर्षी ऊस पेटावला, औंदा पपई तोडली. काय खायचं आम्ही? काय करणार आम्ही? आम्ही कसं जगायचं? भीक मागून नाही द्यायची. काय करायचं? पोट भरून द्यायचं नाही. कसं जगावा? रात्रीचं लेकराला हिंडायचंय. रात्रीचा दिवस करते, दिवसाची रात करते. वाद उजारला का मूर्त्याने?